शरद पवारांनी शांत राहून काही न बोलता एक मोठा गेम खेळलेला आहे. शरद पवारांचे गेम, शरद पवारचे डाव तर असेच आहेत, ते सहजासहजी कोणाला कळत नाही. मित्रांनो नमस्कार. अजित पवार यांचे उमेदवार सुनील शेळके यांना घेरण्यासाठी मावळमध्ये चांगली पॅटर्न राबवलं जाणार आहे. त्यासाठी शरद पवार इथं आपला उमेदवार देणार नाहीत. बंडखोर बापू भेगडेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती आता समोर येते. बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीच पाठिंबा दिलेला आहे. अशातच आता सुनील शेळके यांच्या पराभवासाठी, हे सुनील शेळके म्हणजे अजित पवारांचे विद्यमान आमदार आणि सध्या मावळचे उमेदवार, त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार सुद्धा हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. सुनील शेळके हे तर अजित पवार पक्षाचे आमदार, त्यांना मावळमधून उमेदवारी दिली आहे, पण भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे मान्य नाही. शेकडो राजीनामे दिले गेले आहेत आणि ही सगळी मंडळी आता सुनील शेळके यांचा पराभव करण्यासाठी सरसावले आहेत, सज्ज झाले आहेत, पुढे आलेले आहेत. बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं अजित पवारांना मोठा शह बसू लागला आहे. त्यात आता बघा, शरद पवारांनी शांत राहून काही न बोलता एक मोठा गेम खेळलेला आहे. शरद पवारांचे गेम, शरद पवारचे डाव तर असेच आहेत, ते सहजासहजी कोणाला कळत नाहीत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मावळ शरद पवार यांच्या वाटेला येणार आहे. म्हणूनच बंडखोर बापू भेगडे यांनी शरद पवार यांच्याकडे पाठिंबा देण्याबाबत मागणी देखील केली, विनंती देखील केली. आता शरद पवार यांच्याकडून सुद्धा या मागणीला संमती मिळणार असंच जवळपास निश्चित मानलं जात आहे. आणि बघा, शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तर त्या बंडखोराच्या प्रचाराला सुद्धा लागले आहेत. उगीच तर होणार नाही ना हे. म्हणूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते आता उघडपणे भेगडे यांच्या प्रचारात आणि सक्रिय सहभाग घेऊ लागलेले आहेत. म्हणजे सोबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही देखील भेगडेंना पाठिंबा देत आहे. अहो, शेळकेंना कोंडीत पकडणार असल्याचं बोललंही आता जात आहे. हे सगळे मिळून तिन्ही महाविकास आघाडी मिळूनच, तिन्ही पक्ष मिळून या शेळकेंना आता कोंडीत पकडणार आहेत. त्यामुळं अजित पवार गटाच्या सुनील शेळके विरोधात अवलंबला जाणारा हा मावळ पॅटर्न अटीतटीचा होणार हे तर अगदी उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे पदाधिकारी नाराज झाले. सुनील शेळकेंच्या पराभवासाठी मतदारसंघात बंडखोरी होताना दिसू लागली. बापू भेगडे यांनी याबाबतची घोषणा देखील केली आणि त्यानंतर काही वेळातच मावळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली. शेकडो राजीनामे दिले गेले आणि त्यांनी बंडखोर बापू भेगडेंना लगे पाठिंबाही दाखवला. राजीनामा देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना मात्र अश्रू अनावर झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती देखील केली होती. हे असं काही जी बंडाची शक्यता होती त्या सगळ्यांना अशी काही पदांची गाजरं वाटली गेली होती बघा. मात्र त्यांनी ते नाकारलं. या पदाची मागणीच आम्ही केली नाही, त्यामुळे हे पद आम्हाला नको आहे. आम्ही मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. पक्षानं माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेतून सुद्धा मांडलेली होती. अजित पवार गटाकडून सुनील शेळके यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं पक्षात बंडखोरीचं चित्र निर्माण झालं. अशातच आता अजित पवारांना धक्का देण्यासाठी मावळमध्ये शरद पवार उमेदवार देणार नाहीत, तर बंडखोरी करणाऱ्या भेगडे यांना पाठिंबा देण्याबाबतच्या चर्चा देखील आता जोरानं सुरू झालेल्या आहेत. शरद पवारांचे कार्यकर्ते उघडपणे आता भेगडे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग झाले आहेत. यातूनच शरद पवारांनी खेळलेला गेम लक्षात येऊ लागलेला आहे. अजित पवार यांना शरद पवार यांनी दिलेला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. अहो, वस्तादाने टाकलेला हा डाव तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? अहो, शरद पवार म्हणतात ना त्यांना, वस्तादांचे वस्ताद, बरोबर आहे ना मित्रांनो? आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपले चॅनल आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे.
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.